नमस्कार. द रायझिंग स्टार फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर आपण रिव्ह्यू पाहतोय. नुकताच रिलीज झालेला मराठी चित्रपट फुलवंतीचा. पेशवे दरबारात नृत्य केलेली फुलवंती ही नृत्यिका. आपल्यावर अन्याय झाला आहे आणि तो विद्वान पंडित असलेल्या शास्त्रींनी केला आहे. त्यामुळे मला न्याय मिळावा, कारण ते मला बेताल वेश्या म्हणून माझा आणि माझ्या कलेचा अपमान करत आहेत. मी बेताल नाही हे सिद्ध करण्यासाठी एक परीक्षा देऊ शकते. तशी परीक्षा घ्यायचं ठरतं आणि पेशवे दरबारातील विद्वान पंडित स्वतः मृदुंग वाजवणार असे ते जाहीर करतात आणि त्यावर फुलवंती नृत्य करणार. यात शास्त्री जिंकले तर फुलवंती त्यांची दासी म्हणून त्यांच्या घरात राहील आणि शास्त्री हरले तर त्यांच्या पायात घुंगरांचे चाळ बांधून पुण्यात फिरवले जाईल असे ठरते. या वाद्य आणि नृत्याभोवती फिरणारा सिनेमा म्हणजे फुलवंती आहे असं म्हणता येईल. यात प्रेम आहे आणि अहंकार, घमंड यापेक्षा विनयशील विद्या कशी श्रेष्ठ हे या सिनेमात सिद्ध केलं आहे. शेवटी हा सिनेमा आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित असलेला फुलवंती हा सिनेमा पाहिल्यावर आपल्याला सिनेमा पेशवे काळात घेऊन जातो. फुलवंती सिनेमाच्या चांगल्या बाजू ज्या आहेत त्या म्हणजे नेत्रदीपक सेट, उत्तम दृश्यात्मक मांडणी, तेवढंच नेत्रसुखद छायाचित्रण, सर्वच कलाकारांचा सहज सुंदर अभिनय आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी पटकथा, तसेच यातील पात्रांचा उंची पेहराव. या फुलवंती सिनेमाच्या सर्व जमेच्या बाजू आहेत किंवा याला आपण सिनेमाचे प्लस पॉईंट म्हणू शकतो. या सर्व चांगल्या बाजू असल्या तरी काही गोष्टी ज्या प्रेक्षकांच्या पटकन लक्षात येत नाहीत. त्यापैकी पहिली अनाकलनीय गोष्ट म्हणजे सिनेमाची कथा. सिनेमाच्या कथेची सुरुवात उत्तम होते, त्यातून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होते खरी, पण ज्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाच्या लग्न जमविल्याच्या बदल्यात हुंड्याऐवजी केवळ गावकी भावकीला फुलवंतीचा फक्त नाच पाहायचा आहे असं व्याही असलेल्या मुलीच्या वडिलांकडून वचन घेतलं जातं. जे पुण्यातील पेशव्यांचे सावकार असतात ते सावकार शब्द पूर्ण करण्यासाठी अखंड हिंदुस्थान सुप्रसिद्ध नर्तिका फुलवंतीला घेऊन येतात खरे, पण ज्याच्या शब्दाखातर आणि ज्यांच्या गावकी भावकीला फुलवंतीचा नाच दाखवायचा असतो ते मात्र सिनेमात पुढे कुठेच दिसत नाहीत. फुलवंतीला घेऊन थेट पेशवे दरबारात आणले जाते. साहजिकच स्वतः फुलवंतीचीच ओढ असते की पेशवे दरबारातील शनिवार वाड्यात तिला नृत्य करायचे असते, हे देखील मान्य करू. पण सावकाराने त्यांच्या व्याह्याला दिलेल्या शब्दाचं पुढं काय झालं हा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. त्यामुळे सिनेमाची कथा अर्धवट राहते. त्यामुळे कथेच्या बाबतीत फुलवंती सिनेमा भरकटला असून लोकांना संभ्रमात आणणारी कथा वाटते. सिनेमाचा स्क्रीन प्ले उत्तम आहे असं म्हटलं तरी कथेला घेऊन काही ठिकाणी स्क्रीन प्ले बारगाळला आहे. सिनेमाची दुसरी मायनस बाजू काय आहे तर नर्तकी जिला शास्त्री पंडित आणि काही दरबारातील लोक तमासगिरीन किंवा वेशाशी तुलना करतात, जी की ती तशी नसते. ती एक स्वाभिमानी निर्डाग नृत्यांगना आहे. या फुलवंतीला पखवाज किंवा मृदंगाच्या तालावर नाचवले जाते. मुळात लावणी सदृश्य नृत्य हे ढोलकीच्या तालावर केले जाते असाच पायंडा आहे आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दरबारी नृत्य असो किंवा रंगमंचावर तमाशा असो अथवा स्वतःचा नृत्याचा कार्यक्रम असो, नृत्यांगना ही ज्या संगीतावर नाचते यात ढोलकी या वाद्यांचा समावेश असतो, ना की मृदंग किंवा पखवाज. यामध्ये तिसरी गोष्ट खटकणारी आहे ज्यामधून लेखकाचा अभ्यास कमी जाणवतो, तो म्हणजे धर्मशास्त्र वेदशास्त्र पंडित केव्हापासून मृदुंग वाजवायला लागले हा एक प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे. आणि हो, ते वाद्यशास्त्र विद्यापंडित असलेले न्यायशास्त्रीजी पखवाज वाजवून तिच्या नृत्याची परीक्षा घेत असले तरी त्या वाद्याची बाराखडी माहिती नसलेले शास्त्री अवघ्या 4 दिवसात मृदुंग वाजवण्यात पारंगत होतात हे काही प्रेक्षकांना पचत नाही. जी नृत्यांगना तिच्या गुरुच्या म्हणण्यानुसार जेव्हा चालायला शिकण्याअगोदर ताल शिकली अशी ती फुलवंती बेताल होऊन या शर्यतीत हरू कशी शकते. पण सिनेमात दाखवल्याप्रमाणे ती मुद्दाम करते कारण ती विद्वान पंडित असलेल्या शास्त्री भावांच्या प्रेमात पडते. एकंदरीत काय तर लहानपणी चालण्याबरोबर नृत्य शिकणाऱ्या फुलवंतीचा ताल हुकतो, पण 4 दिवसात मृदुंग शिकलेले पंडित मात्र कुठेच चुकत नाहीत. असं कसं हे काही आपल्याला पटत नाही. असो, काल्पनिक कादंबरीची कथा म्हटल्यावर हे असं चालायचंच. सिनेमात एक वेळ असं वाटतं की फुलवंतीच जिंकणार, पण मात्र होतं उलटंच. चौथी गोष्ट जी सिनेमाची मायनस बाजू म्हणता येईल ती म्हणजे फुलवंतीचा रोल करणारी प्राजक्ता माळी हिचा अभिनय सहज सुंदर आहे, पण बोली भाषेत फसलेली वाटते. कारण आपण हिंदुस्थानची मशहूर नर्तिका आहोत की फडातील लावणी करणारे हेच तिच्या भाषेतून नेमकं कळत नाही. काही ठिकाणी ती सो कॉल्ड शुद्ध भाषा बोलते
ज्याला आपण प्रमाण भाषा म्हणू, तशीच ती काही ठिकाणी प्रमाण भाषा बोलते तर काही ठिकाणी मध्येच ग्रामीण ढंगाचे तिचे काही शब्द कानावर पडतात. काही सीन्समध्ये बोलताना तमासगीर वाटते तर काही सीन्समध्ये बोलताना ती दरबारी नृत्यांगना वाटते. एकंदरीत काय तर तिला कुठली तरी एक असा एकसंग बोली भाषेचा लहेजा कॅरी करता आलेला नाही. बाकी व्हिज्युअली सिनेमा चकाचक दिसत असला तरी दरबार आणि वाडा सोडून बाहेरचं काहीच पाहायला मिळत नाही. फुलवंती पुण्यात येते पण पुण्याची तत्कालीन भौगोलिक परिस्थिती स्क्रीनवर दिसत नाही. आजूबाजूचे वातावरण, स्थळ, काळ, वेळ याला घेऊन थोडा सिनेमा कमी पडला असे म्हणता येईल. एकाच सेटवर असलेले चित्रण 2 घटका प्रेक्षकांना पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. काही वेळेस असं जाणवतं की सिनेमा न वाटता ते एक नाटक पाहतोय असं वाटतं. तशी नाटकी संवादफेक यामध्ये झालेलीच आढळते. नाटकी संवादफेकेचं उदाहरणच द्यायचं झालं तर विद्वान पंडित शास्त्रींचे गुरु जे पात्र वैभव मांगले यांनी केलेलं आहे. त्यांना पाहून असं जाणवतं की अभिनेता म्हणून आपण रंगमंचावर उभे आहोत की कॅमेऱ्यासमोर उभे हेच विसरलेत की काय असं समजून प्रेक्षक त्यांच्याकडे डोळेझाक करतात आणि हसून मोकळे होतात. बाकी मात्र प्राजक्ता आणि गश्मीरसह इतर सर्वच अभिनेत्यांनी कमालीचा आणि ताकदीचा अभिनय केलेला आहे. प्रेक्षक हो, आपण हा सिनेमा पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला फुलवंती चित्रपट कसा वाटला. सिने क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन.